चलो. In the last video we have seen singular and plural personal pronoun. आपण आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे सिंग्युलर आणि प्लुरल पर्सनल प्रोनाउन. तर तुम्हाला कळालंच असेल की सिंग्युलर आणि प्लुरल. तर मी तुम्हाला सांगितलेले की तुम्ही अनेक सेंटेन्स घेऊन त्याचा सराव वगैरे करावा. मी असं सांगितलं होतं. तर मी तुम्हाला पॉझिटिव्ह सेंटेन्सबद्दल सांगितलं होतं. पॉझिटिव्ह मीन्स ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. आय एम अ डॉक्टर, मी डॉक्टर आहे. वी आर डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर आहोत. तर जर मी डॉक्टर असेल तरच मी म्हणणार की आय एम अ डॉक्टर. आणि जर डॉक्टर नसेल तर आय एम नॉट अ डॉक्टर, आय एम अ टीचर. हां, मग यासाठी आपल्याला क्वेश्चन्स पाहिजे. मग आपण कसे विचारणार की तू डॉक्टर आहेस का? तर यासाठी मी आज तुम्हाला इथे क्वेश्चन्स कसे तयार करायचे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर जिथे आता पॉझिटिव्ह सेंटेन्स मी दिलेला आहे बघा, आय एम अ डॉक्टर. मग जे हेल्पिंग वर्ब जे मध्ये वर्ब आहे ते एम, आर, इज, जे हे वर्ब आहे ते आपण बाहेर काढायचे आणि सेंटेन्स ॲज इट इज घ्यायचं. म्हणजे इकडे यस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. यस नो टाईप क्वेश्चन याचा अर्थ काय की त्याचं उत्तर यस किंवा नोमध्ये असतं, म्हणून त्याला आपण यस नो टाईप क्वेश्चन्स म्हणतो. तर जर आपण इकडे ॲम बाहेर काढला तर एम आय अ डॉक्टर, म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, मी डॉक्टर आहे का? आपण स्वतःला प्रश्न विचारत नाही. कधीतरी असं विचारतो, पण नेहमी आपण विचारत नाही की मी डॉक्टर आहे का. मग याचा अर्थ काय होतो, एम आय अ डॉक्टर. त्यानंतर बघा, तर एम आय अ डॉक्टर असं आपण विचारत नाही, पण तू डॉक्टर आहेस का असं विचारतो. मग आता पुढचा जो सेंटेन्स आहे तो बघा, आर बाहेर काढले की आर यू अ डॉक्टर, क्वेश्चन तयार झाला, तू डॉक्टर आहेस का. तिसरं सेंटेन्स बघा इकडे, इज ही अ डॉक्टर, तो डॉक्टर आहे का. इज शी अ डॉक्टर, ती डॉक्टर आहे का. इज इट अ मंकी, ते माकड आहे का. हां, हे तुम्हाला कळालं. क्वेश्चन आपण येस नो टाईप करायचं, कसं करायचं ते. मग मी इथे काही एक्झाम्पल दिलेले आहे बघा. एकच मी घेतलेलं आहे डॉक्टर, आणि ते पूर्ण प्रत्येक सेंटेन्समध्ये मी तेच फिरवले, कारण तुम्हाला समजू दे म्हणून. ओके, इकडे लक्ष द्या बघा, आर यू अ डॉक्टर. मग त्याचा आन्सर येस आय एम अ डॉक्टर, नो आय एम नॉट अ डॉक्टर. दुसरं सेंटेन्स मी घेतले इकडे, दुसरा क्वेश्चन घेतलाय, इज ही अ डॉक्टर. येस ही इज अ डॉक्टर, नो ही इज नॉट अ डॉक्टर. याप्रमाणे तुम्ही कोणतंही घेऊ शकता. आता डॉक्टरच्या ठिकाणी तुम्ही कारपेंटर घेऊ शकता. आता इकडे बघा, अ डॉक्टरच्या ठिकाणी अ कारपेंटर यूज करायचं आहे. आर यू अ कारपेंटर. जर खरोखर कारपेंटर नसाल तर नो आय एम नॉट अ कारपेंटर. ओके, डू यू अंडरस्टँड. इज ही अ सायंटिस्ट. येस ही इज अ सायंटिस्ट, नो ही इज नॉट अ सायंटिस्ट. तर मी तुम्हाला येस नो टाईप क्वेश्चन कसे तयार करायचे सांगितले. जो इथं वर्ब आहे म्हणजे क्रियापद आहे तो बाजूला काढला की तो येस किंवा नो टाईप क्वेश्चन तयार होतो, येस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. ओके, तर सेम इकडे प्लुरलमध्ये पण तसंच आहे. वी आर डॉक्टर. मग हे आर आपण जर बाहेर काढलो की कसं होणार आहे, आर वी डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर आहोत का असं आपण स्वतःला विचारतो का, नाही. मग कसा प्रश्न तयार केला पाहिजे, तर आपण आर यू डॉक्टर्स. येस, बघा मी त्याप्रमाणे इथं केलेलं आहे. आर बाहेर काढल्यानंतर आर यू डॉक्टर्स. येस वी आर डॉक्टर्स, नो वी आर नॉट डॉक्टर्स. आर यू डॉक्टर्स म्हणजे तुम्ही सर्वजण डॉक्टर आहात का, तर हो आम्ही सर्वजण डॉक्टर आहोत. नाही, नो वी आर नॉट डॉक्टर्स, नाही आम्ही डॉक्टर नाही. त्याचप्रमाणे आर दे इथे दाखवलेलं आहे, त्याप्रमाणे मी इकडे घेतलेलं आहे, आर दे डॉक्टर्स. येस दे आर डॉक्टर्स, नो दे आर नॉट डॉक्टर्स. ओके, याप्रमाणे तुम्ही अनेक प्रश्न तयार करू शकता. वेगवेगळे नाऊन घेऊन डॉक्टर, सायंटिस्ट, कारपेंटर, मेसन अशा अनेक प्रकारे घेऊन तुम्ही सराव करू शकता. आणि अशा प्रकारे कम्युनिकेशनमध्ये सुद्धा तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. थोडे ट्राय करू शकता, बोलू शकता. थँक्यू. डू यू अंडरस्टँड नाव? ओके, थँक्यू.